नमस्कार मंडळी, हल्ली बऱ्याच लोकांच्या मध्ये कमरेच्या खालच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास बघायला मिळतात। त्यामध्ये प्रामुख्याने सतत पाय दुखणं, पायाचे सांधे दुखणं, पाय जड पडणं, मुंग्या येणं, बधीर होणं किंवा डायबिटीस या आजारामध्ये डायबिटिक न्यूरोपॅथी झाल्यामुळं पायामध्ये, खास करून तळपायामध्ये किंवा संपूर्ण पायामध्ये आग होणं, भगभग करणं, अशा प्रकारच्या समस्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसून येत आहेत। आणि याच्यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे, कारण त्यांना याच्यामुळे त्यांचं चालणं, फिरणं, बसणं, उठणं मुश्किल झालेलं आहे। आणि म्हणून याच्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतात, इंजेक्शन घेतात, सलाईन, टॉनिकच्या गोळ्या खात बसतात, परंतु त्यांना तात्पुरताच आराम मिळतो। त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे या सगळ्या त्रासामध्ये एक मुख्य कारण असतं, ते त्या कारणाकडे दुर्लक्ष करतात। ते कारण म्हणजे पायामधला रक्तपुरवठा कुठेतरी बिघडणं किंवा कमी होणं, त्याच्यामध्ये अडथळा येणं। आता हा पायामधला रक्तपुरवठा कशामुळे कमी होतो किंवा त्याच्यामध्ये अडथळा का बरं निर्माण होतो, त्याचे महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहता, कुठलीही शास्त्रोक्त हालचाल करत नाही किंवा एकाच ठिकाणी उभं राहून काम करता, किंवा तुम्हाला डायबिटीस या आजारामुळे रक्तातील साखर वाढल्यामुळे पायातलं किंवा संपूर्ण शरीरातलं रक्ताभिसरण बिघडतं, तुम्हाला वजन वाढल्यामुळं किंवा रक्तातील चरबी वाढल्यामुळं रक्तवाहिन्या अरुंद होतात, किंवा तुम्हाला व्यसनं असतात काही, दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट, याच्यामुळे देखील रक्ताभिसरण बिघडतं। आणि ह्या सगळ्याचा परिणाम सगळ्यात जास्त कोणावर होतो तर पायावर होतो, कारण पाय हा शरीराचा असा भाग आहे ज्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं रक्त हृदयाकडे घेऊन जावं लागतं। आणि म्हणून आपल्याला या सगळ्या त्रासापासून नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने जर दुरुस्त व्हायचं असेल तर तात्पुरती औषध, गोळ्या, इंजेक्शन, टॉनिक, सलाईन लावण्यात अजिबात अर्थ नाही। आपल्याला काय करायचंय तर आपल्याला एकच करायचंय की पायातला रक्तपुरवठा आपल्याला सुधारवायचा आहे। रक्तपुरवठा एकदा सुधारला की पायातल्या सगळ्या स्नायूंना, सगळ्या हाडांना, सगळ्या सांध्यांना काय होईल, चांगला रक्तपुरवठा मिळेल, आणि त्या रक्तपुरवठ्याच्या माध्यमातून तिथं ऑक्सिजन आणि पोषण व्यवस्थित मिळेल, आणि हे सगळे त्रास हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल। तर मित्रहो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 अशा शास्त्रोक्त हालचाली आणि 2 महत्वाचे सोपे उपाय सांगणार आहे। ही विनंती असेल की प्रत्येक स्टेप आणि त्याच्या मागचं शास्त्र बारकाईने समजून घ्या। अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्रहो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानणार आहे आमच्या हुकिरे परिवाराकडून, कारण काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता 15वा, आणि त्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी खूप चांगले आशीर्वाद दिले, सदिच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या, त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे। याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। असेच प्रेम, सदिच्छा आमच्या पाठीशी राहू द्या। तर मित्रहो, या पायाच्या सगळ्या त्रासासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आपल्याला एक छोटासा बॉल लागणार आहे। टेनिस बॉल म्हणतो आपण याला, थोडासा कडक असतो, थोडासा दबणारा असतो, बाजारामध्ये कुठं 25-30 रुपयाला मिळतो फक्त। मात्र हा 25-30 रुपयाचा बॉल तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो आणि तुमच्या शरीराचं औषध गोळ्यापासून होणारं नुकसान टाळू शकतो। तर आपल्याला पहिली स्टेप काय करायचे, अशा पद्धतीनं हे 2 बॉल असतील तर 2 बॉल घ्या तुम्ही। माझ्याकडे 2 बॉल आहेत, म्हणजे दोन्ही पायाचं मला सोबत करता येईल। एक असेल तर एका पायानं तुम्ही करू शकता। पहिली स्टेप जी आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, बॉल जो आहे तो रोल करायचा आहे। हे सगळे व्यायाम प्रकार अतिशय निवांत बसून घरच्या घरी करू शकता। जेवणाची किंवा ह्याची काही सुद्धा उपाशीपोटीची काही गरज नाही। कधीही कुठल्याही वेळेला बसल्या बसल्या टीव्ही बघत, गप्पा मारत मारत हे व्यायाम तुम्ही करू शकता। हे व्यायाम आता लगेच माझ्यासोबत व्हिडिओ चालू असताना करून बघा। व्हिडिओ संपेपर्यंत तुमचा त्रास 5 ते 10% कमी झाल्याशिवाय राहणार नाही, याची अनुभूती तुम्हाला सुद्धा येईल, आणि तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगाल, डॉक्टर एकदम फ्रेश आमच्या पायाला वाटलं, सगळी आखड निघून झाली, बधीरपणा किंवा मुंग्या देखील कमी झाल्याचं तुम्हाला अनुभवायला मिळेल। त्याच्यामुळे ही पहिली स्टेप जी आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला सावकाश करायची आहे, गडबड करायची नाही। फक्त पायाखालून बॉल सटकू द्यायचा नाही, निष्ठू द्यायचा नाही। काय करायला लागलोय आपण, हे पुढे मागं करायला लागलो, हळूहळू सावकाश करायचंय। ह्याच्यामुळे काय होणार आहे, मेंदूचं आणि पायाचं देखील खूप कोऑर्डिनेशन चांगलं राहणार आहे, कारण
हे करत असताना तुम्हाला काय करावं लागणार आहे, लक्ष द्यावं लागणार आहे, कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे, तुमच्या मेंदूला अलर्ट राहावं लागणार आहे. त्यामुळे वय वाढेल तसं मेंदूची जी पॉवर कमी होते, स्मरणशक्ती कमी होते, ती देखील सुधारण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. चालताना तोल तुमचा जाणार नाही. बघा लक्षात घ्या, चालताना तोल जातो म्हणजे काय होतं की तुमच्या मेंदूचं आणि पायाचं एकसूत्रता, कोऑर्डिनेशन बिघडतं आणि नेमकं ही एकसूत्रता खूप चांगल्या प्रकारे राखण्यासाठी ह्या सगळ्या प्रकारामुळे आपल्याला काय होणार आहे, मदत होणार आहे. तर पहिल्या प्रकारामध्ये आपण काय केलेलं आहे, बॉल पुढं माग पुढं माग पुढं माग पुढं माग दोन्ही सोबत नेलेले. आता काय करायचं, एक पुढे एक माग, सावकाश राम कृष्ण हरी म्हणायचं, वॉकिंग केल्यासारखं, स्केटिंग केल्यासारखं. हे बघा, एक पुढं एक माग, हे बघा, एक पुढं एक माग, एक पुढे एक माग, एक पुढे एक माग, एक पुढे एक माग, राम कृष्ण हरी म्हणायचं, सोडायचं नाही. पहिल्यांदा काय केलं आपण, दोन्ही पाय सोबत केले. आता काय करायला लागलो आपण, दोन्ही पाय एक माग एक पुढं अशा पद्धतीने करणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं, ह्या पहिल्या प्रकारामध्येच आपल्याला पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि बॉल कसा फिरवायचा आहे, गोल फिरवायचा आहे. हलकासा दाब आपल्या हाताने गुडघ्यावरती ठेवायचा आहे. बॉल सटकू द्यायचा नाही. सटकला तर नो प्रॉब्लेम, सटकला तर लगेच नाराज व्हायचं नाही, प्रयत्न करायचे. कारण काय की प्रयत्न करणं हे मेंदूचं महत्वाचं एक्सरसाइज आहे. हे अशा पद्धतीनं गोल फिरवायचा आहे. बघा, पाय त्या बॉलवरून हे अशा पद्धतीने हळूहळू सावकाश फिरवायचं. छोटे छोटे जे स्नायू आहेत, छोटे छोटे ज्या नसा आहेत, त्या मोकळ्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपण ॲक्युप्रेशर तुम्ही ऐकलं असेल, थेरपी काय करतो आपण, जे पायामधले जे महत्वाचे पॉइंट्स आहेत, ज्या प्रेशर पॉइंट्स आहेत, ते आपण ऍक्टिव्हेट करतो. अगदी ते ऍक्टिव्हेट होण्यासाठीची शास्त्रोक्त मदत नैसर्गिकरित्या ह्या बॉलच्या एक्सरसाइजमुळे होणार आहे. आता उलट, सावकाश, खूप चांगली कसरत आहे, सावकाश करायचंय. बघा, तुम्हाला सुद्धा मजा येईल, बोर होणार नाही, कंटाळा येणार नाही. रोज हा व्हिडिओ लावून माझ्यासोबत माझ्या समोर करायला सुरुवात करा. एक नंबर काम माऊली होणार आहे तुमचं. बघा, तुम्ही करून बघा. तुम्ही स्वतः कमेंट करून सांगाल, डॉक्टर माझा हा त्रास कमी झाला, तो त्रास कमी झाला. हे अशा पद्धतीने ह्या पहिल्या प्रकारामध्ये आपण 3 स्टेप केल्या. एक, दोन्ही पाय सोबत, त्याच्यानंतर एक पुढे एक माग, आणि त्याच्यानंतर पायाच्या खाली गोलाकार अशा पायाला बॉलला आपण घुमावलेला आहे, फिरवलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रकार काय करायचा, आपल्याला एकच बॉल लागणार आहे दुसऱ्या प्रकारामध्ये. हा जो बॉल आहे तो मध्यभागी अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि दोन्ही पायामध्ये आपल्याला काय करायचं, त्याला रोल करायचंय. निघू द्यायचं नाही, सुटू द्यायचं नाही. पाय जमिनीवर तळवे ठेवायचे आणि सावकाश करायचे. राम कृष्ण हरी 10 वेळा, 5 वेळा, 20 वेळा, 30 वेळा, किती वेळा पण तुम्ही करू शकता. खूप छान मजा येईल तुम्हाला. सटकेल, निघून जाईल. परत धरा त्याला आणि सावकाश करा. खाली फक्त मऊ जागा असली पाहिजे, खडबडीत नसली पाहिजे. खडबडीत असली तरी चालेल, कोबा वगैरे जो असतो किंवा सारवलेली जागा असेल, पण तो फक्त पृष्ठभाग हा सपाट असावा, चढ उतार नसावे. अशा पद्धतीने घरामध्ये, गावामध्ये जर तुमच्या सारवलेली, शेणाने सारवलेली जागा असेल तर अजून चांगला फायदा तुम्हाला होणार आहे. कारण ती जी खडबडीत जागा आहे ती आपल्या नसांना, पायाच्या तळव्याच्या खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट करते आणि मोकळ्या झाल्यामुळं पायाचे त्रास कमी होण्यासाठी मदत होते. निवांत करायचे. हे अशा पद्धतीनं ही काय करायचे, दुसरी स्टेप करायची. त्याच्यानंतर काय करायचंय, ह्या बॉलला आपल्याला काय करायचंय, तिसऱ्या व्यायामामध्ये हे अशा पद्धतीनं दोन्ही बॉल जे आहेत ते उचलण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. आपल्या पायाने, कशाने, आपल्या बोटानी पायाच्या. हे बघा, सटकेल पण तुम्ही प्रयत्न करा. हे बघा, हे अशा पद्धतीनं उचलण्याचा प्रयत्न करा. उचलण्याचा प्रयत्न करणं हाच व्यायाम आहे. उचलता नाही आलं तरी चालेल, लक्षात ठेवा. हे बघा, अशा पद्धती, हे अशा पद्धती, हे बघा, हे अशा पद्धतीनं ह्याला उचलायचं आहे. हे बघा, धरून ठेवायचं आहे. नाही उचलला तर नो प्रॉब्लेम, लक्षात ठेवा, नाराज होऊ नका, फक्त प्रयत्न करायचा आहे. हा सुद्धा तशाच पद्धतीने उचलायचा आहे, डाव्या बाजूचा करायचा आपल्याला. त्याच्यानंतर चौथी स्टेप काय करायची, हा जो बॉल आहे त्या टाचेच्या तिथं ठेवायचा आपल्याला, टाचेच्या तिथं. आणि ह्याला काय करायचंय, पायामध्ये असं थोडंसं फाकवायचंय आणि ह्याला वर उचलायचा प्रयत्न करायचा. धरून ठेवा, परत पूर्वस्थितीमध्ये या, धरून ठेवा, वर उचला, परत पूर्वस्थितीमध्ये या. असं 10 वेळा. 1 2, तुम्ही बघा, खूप छान, मस्त वाटत. 3 4 5 6 7 8 9, निघाला बघा. परत 10 आणि 10. व्हेरी गुड. आणि ह्याच्यामध्येच पुन्हा काय करायचंय, पुढच्या बाजूला धरायचं. 1 2, निघाला. परत धरायचा प्रयत्न करायचा. हे धरणं हे खूप महत्वाचं आहे, प्रयत्न करणं महत्वाचं आहे. 3
4 5 6 तुम्ही बॉल निष्ठू नये म्हणून जे प्रयत्न करता ते खूप महत्वाचे आहे. 6 7 8 9 आणि 10. हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, पुढच्या बाजूनी पायाच्या बोटानी चवड्यानी बॉलला वर उचलायचा आहे. हा झाला चौथा प्रकार. आता पाचवा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं पाय जमिनीवरती ठेवायचे आणि आपल्याला काय करायचे, एकदा चवडेवर उचलायचे, एकदा टाचावर उचलायचे. हे बघा अशा पद्धतीनं हा एक्सरसाइज तुमच्या शुगरवर देखील कंट्रोल करण्यासाठी मदत होईल. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, जर जेवण केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं एक 15 ते 20 वेळा किंवा 50-100 वेळा जर केलं तुमच्या शरीरात सहन होईल अशा पद्धतीने, तर आपल्या ह्या काप मसल जे आहेत, पिंडीचे स्नायू जे आहेत, त्याच्यामध्ये ग्लायकोजन नावाचा पदार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेला असतो जेवणानंतर, आणि त्याचा वापर जर तुम्ही अशा पद्धतीनं केला तर तुमच्या रक्तातील साखर जेवणानंतरची वाढणार नाही. तुम्ही माऊली करून बघा. एक दिवस काय करा, जेवण करा आणि 1.5 तासांनी काहीच न करता रक्त तपासणी करा, आणि एक दिवस काय करा, जेवण झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी हे तुम्ही एक 10 मिनिटासाठी करून बघा अशा पद्धतीनं सावकाश, आणि त्याच्यानंतर मग 1 तासाने साखर तपासून बघा. तुम्हाला नक्कीच परिणाम, डिफरन्स, फरक लक्षात येईल. तुम्ही म्हणाल नंबर 1 काम झालं, आणि रोज तुम्ही कराले. हे अशा पद्धतीनं हा 5वा एक्सरसाइज आपल्याला पायाचा रक्तपुरवठा आणि पायाचे सगळे त्रास कमी होण्यासाठी मदत करणार आहे. हे अशा पद्धतीनं किती वेळा करायचे, 10 वेळा, 20 वेळा. चवडे उचलायचे, परत टाचा, चवडे टाचा, चवडे टाचा. बघा हे गळून आल्यासारखं वाटेल, हे ऍक्टिव्हेट होईल, पंपिंग चांगली होईल, पायामध्ये अनावश्यक रक्तपुरवठा साचणार नाही, कधी सूज येणार नाही, नसा काळ्या निळ्या होणार नाहीत, व्हेरिकोज होणार नाही, व्हेरिकोज वेन होणार नाही, किंवा सायटिकाचा त्रास होणार नाही, पायाला गोळा कधी येणार नाही, गुडघ्याच्या आजूबाजूला सूज येणार नाही, वेदना होणार नाहीत, टेंडॉन, खुर्चे किंवा जे वंगण आहे, ज्याला आपण सायनोव्हेटिक फ्लुइड म्हणतो, गुडघ्यातली जे महत्वाचं पाणी असतं ते खूप चांगल्या प्रकारे राहील. तेल म्हणतो आपण त्याला, गुडघ्यातलं तेल, जे गुडघ्याच्या हालचाली होण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं, ते देखील चांगलं राहण्यासाठी आपल्याला ह्याच्यामुळे मदत होणार आहे. त्याच्यानंतर 6वा प्रकार काय करायचा आहे, सावकाश पाय वर उचलायचा, ठेवायचा, एक उचलायचा, एक ठेवायचा आहे. अशा पद्धतीनं चेअर मार्च म्हणतो आपण ह्याला. हे बघा अशा पद्धतीनं. रामकृष्ण हरी. विठ्ठल रुक्माय ठोबा रुक्माय, विठ्ठल रुक्माय ठोबा रुक्माय, ठल्ल रुक्माय ठोबा रुक्माय, ठल्ल रुक्माय ठोबा रुक्माय हो. हे अशा पद्धतीनं सावकाश चेअर मार्च करायचा आहे. हा 6वा प्रकार आहे. हे करायचे तुम्हाला, सहन होईल अशा पद्धतीनं करा. जेवढं पाय वर उचलता येते तेवढा वर उचला. फक्त अशा पद्धतीने इकडं असं ठेवून शरीर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा, आणि हळूहळू सावकाश हे ठेवा, उचला, ठेवा, उचला, ठेवा, उचला. नंबर 1 काम होणार आहे माऊली, तुम्ही फक्त करून बघा. त्याच्यानंतर आपल्याला आता 7वा सोपा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं जमिनीवरती झोपायचं आहे. झोपल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपल्या पायाच्या बोटाच्या तिथं, चवड्याच्या तिथं एक नॅपकिन किंवा टॉवेल ठेवायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल असं सांगतोय, आणि आपल्या पायाच्या बोटाने काय करायचंय, त्या नॅपकिनला वर 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 उचलण्याचा काय करायचा, खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे अशा पद्धतीने. हे बघा पूर्ण खेचली का नाही. आता काय करायचं, खेचली पूर्ण की ह्या पायाने एकदा ही नॅपकिन उचलायची, ह्या पायामध्ये धरायची, अशी ह्या पायामध्ये घ्यायची, बोटामध्ये धरून घ्यायची, अशी हे अशा पद्धतीनं अडकावायची नाही पायावर, बोटाने धरण्याचा प्रयत्न करायचा. हे बघा. त्याच्यानंतर ह्या पायाने बोटाने धरायचा, उचलायचा प्रयत्न करायचा. हे बघा, प्रयत्न करा, उचला. हे खूप महत्वाचं आहे, प्रयत्न करणं महत्वाचं आहे. तुम्हाला उजव्या पायाने लगेच उचलता येईल, पण डाव्या पायाने उचलता येणार नाही. बघा तुम्ही सुद्धा अनुभवा. हे बघा उचलली, त्यानंतर परत उजव्या पायाने उचला, त्याच्यानंतर परत ठेवा, त्याच्यानंतर डाव्या पायाने उचला. हे बघा, आणि परत हातरा, परत हातरून काय करा, परत त्याला वर 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 अशा पद्धतीने बोटाने करायचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. हा झाला 7वा प्रकार. आणि सगळ्यात शेवटचा जो 8वा प्रकार आहे तो पाय लांबून करायचा आहे. इतक्या वेळ आपले पाय काय झालेत, आता अवघडून गेलेत. मग आपण काय करायचं, आता पाय लांबवायचे आणि आपले पायाचे चवडे जे आहेत ते 10 वेळा पुढे मागं करायचे. 10 वेळा किंवा 20 वेळा. सुरुवात तुम्ही 5 पासूनच करा. हे बघा, 1, जास्तीत जास्त आत, जास्तीत जास्त बाहेर, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. आणि आता ह्या 8व्या प्रकारामध्येच
अजून एक काय करायचं तुम्हाला, पायाची बोट आत खेचायची, जास्तीत जास्त बाहेर खेचायची बघा 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8. गुडघ्याचा ताण देखील कमी होईल, गुडघ्याच्या आजूबाजूची सूज कमी होईल, गुडघ्याची आखड कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पायाच्या संबंधित काहीही तुम्हाला त्रास असेल तर हे त्रास सगळे हळूहळू कमी होण्यासाठी माऊली मदत होणार आहे. कुठल्याही दुष्परिणामाशिवाय 1 नया रुपया खर्च न करता अगदी घरच्या घरी रोज हा व्हिडिओ लावून माझ्यासोबत माझ्यासमोर करा. माऊली खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे सगळं करून बघा आणि मग तुम्ही मला सांगा. तुम्ही 100% पॉझिटिव्ह रिझल्ट देणार ह्याची मला खात्री आहे. कारण बऱ्याच लोकांना, ह्या माझ्या पेशंटला या सगळ्या व्यायामाचा पायातला रक्तपुरवठा सुधारून पायाचे सगळे त्रास कमी होण्यासाठी मदत झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचंय, आपले पाय आता ढिले करायचे, मिचकी डान्स आपल्याला करायचा आहे. आपण व्यायाम केला म्हणून आपण आता काय करणार आहेत, एन्जॉय करणार आहेत. कसा एन्जॉय करायचा आहे, एन्जॉय करायचा. माझा व्हिडिओ लावल्यानंतर तुम्हाला कधीच टेन्शन येणार नाही, लक्षात ठेवा. एकदम फ्रेश वाटेल. हे अशा पद्धतीनं हे 8 सोपे प्रकार. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार होतो 2 महत्वाच्या टिप्स. बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D ची कमतरता झाल्यामुळे सुद्धा हे त्रास आपल्याला उद्भवू शकतात. जर तुमचं व्हिटॅमिन D तपासलं असता ते 30च्या आत असेल तर 100% समजा की तुम्हाला व्हिटॅमिन D ची 60,000 इंटरनॅशनल पॉवरची गोळी चालू करावी लागते. आणि मग ती गोळी तुम्ही आठवड्याला 1 अशा पद्धतीने दुपारच्या जेवणानंतर दुधासोबत जर घेतली तर खूप चांगला फायदा अजून होणार आहे. आणि व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला हे सगळे त्रास होऊ शकतात. व्हिटॅमिन B12 च्या गोळीचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवला होता, तो जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर आवर्जून बघा. कारण व्हिटॅमिन B12 जर तुमचं 300-350च्या आत असेल तर तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची दररोज 1 गोळी सकाळी उपाशीपोटी पाण्यासोबत घ्यावी लागते, हे लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय तुमच्या ह्या त्रासावरती मात करता येत नाही. यासोबतच तुम्ही दररोज किमान 15 ते 20 मिनिटासाठी प्रत्यक्ष उन्हाच्या सूर्यकिरणाच्या संपर्कात येणं अत्यंत गरजेचं आहे. रात्री शांत झोप घ्या, आहार व्यवस्थित घ्या, वेळेवर घ्या, रात्रीचं जेवण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा, व्यसनांच्या पासून दूर राहा. कारण तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू हे तुमच्या पायाच्या रक्तवाहिन्यांना अरुंद करते आणि रक्तपुरवठा बिघडला की पायाचे सगळे त्रास सुरू होतात. आणि म्हणून एकदाच मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्या शरीराला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आपणच खबरदारी घ्यावी लागते. ही खबरदारी घेतली तर आयुष्य म्हातारपणापर्यंत कुठल्याही त्रासाशिवाय आपल्याला चांगलं जगता येईल. कुणावरती सुद्धा आपल्याला अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. तर नक्कीच आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत हे सगळे प्रकार कोणी कोणी करून बघितले, त्यांना कसं वाटलं आम्हाला कमेंट करून आवर्जून सांगा. आणि आजपासून माझा व्हिडिओ लावून माझ्यासोबत हे सगळे प्रकार करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कमेंट करून आवर्जून सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला नक्की सांगा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील पायाच्या संबंधित सगळे त्रास दूर करून पायाचा रक्तपुरवठा नैसर्गिकरित्या वाढवता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा.
कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेला लाईक्स आणि तुम्ही केलेले छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.